नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, इथे बघू शकताय तुम्ही, मी चिकन घेतलेलं आहे। तर मी आज तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे। झणझणीत काल्या वाटणाचा चिकन मसाला तुम्हाला मी दाखवणार आहे। मस्त झणझणीत रस्सा आणि चिकन सुक्का, जो आपण काला वाटण बनवतो तसं ते पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघू शकता मी 1 किलो होईल इतका चिकन घेतला आहे। इकडे कलीची सुद्धा आहे, पेटे आहेत, पुन्हा इकडे चिकन आहे आणि सोबत पाय सुद्धा आहेत। तर ते बघू शकता, इकडे पाय सुद्धा आहेत। तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे तयारी करून कसं बनवायचं आहे ते काल्या वाटणामध्ये चिकन। तर चला सुरुवात करूया। तर मंडळी, इथे बघू शकताय मी अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। तर आता हे आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, पेस्ट करून। कोथिंबीर सुद्धा आपल्याला घालायची आहे ह्याच्यामध्ये। हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे सगळं वाटून घेते, मग तुम्हाला मी पुढचं सांगणार आहे काय करायचं आहे ते आपल्याला। तर इथे बघू शकता, जे आपण कोथिंबीर, आलं, लसूण जे घेतलं होतं, मिरची वगैरे, ते अशी पेस्ट तयार केली आहे। तर आता आपल्याला काय करायचं, ही सगळी पेस्ट जे आहे ती आपण आता चिकनला लावणार आहोत। तर इथे बघू शकता, आता आपण हे चिकनला सगळं लावून मसाला घेऊया व्यवस्थित। इथे बघू शकता, आम्हाला चिकनमध्ये पाय पहिले लागतात, तुमच्या घरामध्ये सगळ्यांना पाय खायला लागतात, त्याच्यामुळे आम्ही पाय सुद्धा भरपूर आणलेले आहेत। कमेंट करून सांगा, तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही लोक पाय खाता का? तर इथे बघू शकता, सगळं असं मसाला आपण लावून घ्यायचं आहे। 2 हिरवी मिरची सुद्धा आहे। तर मिरची इथे बघू शकता तुम्ही, मी मोठ्या आकाराच्या घेतल्या आहेत। तुम्हाला जर तिखट मिरची जरी पाहिजे असली तरी तुम्ही घेऊ शकताय। तरी माझ्याकडे हे जे मोठ्या मिरच्या होत्या त्या मी घेतल्या आहेत फ्राय करायच्या। तर मी वाटायला सुद्धा आपण घेतले आहे मिक्सरमध्ये। आता आपण हे सुद्धा आपण सगळं भाजून घेणार आहोत, तुम्हाला दाखवणार आहे मी आता कसं भाजणार आहे ते। तर इथे बघू शकताय मंडळी, मी जे कांदे आहेत ते असे कापून साळ वगैरे काढून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतले आहेत। आता आपल्याला गॅसवरती कांदे भाजायचे आहेत, तर मग आपण स्वच्छ धुवून वगैरेच घ्यायचं कापून। असंच कांदा आपल्याला काय ठेवायचं। आता हे सगळे कांदे मी बघू शकता इथे असे कट मारून घेतली आहे कांद्यानं। तर आता हे कांदा आपण गॅसवरती भाजायला ठेवूया। तर इथे बघू शकताय मी स्लो गॅसवरती असे कांदे भाजायला ठेवलेले आहेत। तर आपल्याला स्लो गॅसवरती ठेवायचं। आपण फास्टवरती ठेवणार तर मग आपले कांदे जे आहेत ते काय होणार, बाहेरून चांगले भाजले जाणार आणि आतून कच्चे राहणार। त्याच्यामुळे मग आपण काय करायचं, स्लो गॅसवरतीच असं भाजायला ठेवूया। इथे बघू शकता मी कांदे ठेवले आहेत भाजायला। आता दुसऱ्या गॅसवरती दुसरे कांदे ठेवून देणार आहे मी। तर इथे बघू शकता, इथे पण मी कांदे ठेवले आहेत भाजायला, गॅस ठेवला आहे स्लोवरती। तर इथे बघू शकता आपले कांदे जे आहेत ते खालून थोडेसे शेकले आहेत। आता आपण काय करूया, कांदे जे आहेत ते आपण पलटी मारूया, म्हणजे जेणेकरून आपले कांदे सगळे व्यवस्थित खालून वरून शेकले जातील। पहिलं काय असायचं, गावाला आपण करतो वाटण वगैरे तर आपल्या चुलीमध्ये भाजलं जातात। आपल्याकडे इथे चूल नाही आहे, त्याच्यामुळे मग आपण गॅसवरतीच भाजून घेणार। तर मग ते सुद्धा व्यवस्थित भाजले पाहिजेत। जेवढं कालं वाटण होणार, आपला कांदा जेवढा काला होणार तेवढा आपला रश्श्याला खूप टेस्टसुद्धा येणार आणि दिसायला सुद्धा रंगसुद्धा चांगला येणार। तो होईल तेवढं कांदा आपल्याला काळंच करायचा आहे। कांदा आणि खोबरं दोन्ही पण आपल्याला एकदम काळं करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय कांदे मी पलटी करून घेतले आहेत। आणि इथे बघू शकता आपले कांदे जे आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत। तर इथे बघू शकता एकदम काळे काळे झालेले आहेत आणि आपल्याला असेच बारीक एकदम काळे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या रश्श्याला कलर सुद्धा चांगला येणार। आता आपल्याला काय करायचं, आता आपण जे खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे ते सुद्धा आपण असंच भाजून घेणार आहोत आता गॅसवरती। चला मग सुरुवात करूया। इथे बघू शकता जे लहान आकाराचा गॅस आहे ना त्याच्यावरती आपण आता खोबरं सुद्धा भाजायला ठेवूया।
तुमच्याकडे जर जाली असली तर तुम्ही जालीवरती भाजायला ठेवा. माझ्याकडे जाली नाही आहे, त्याच्यामुळे मग मी असंच भाजते. तर इथे बघू शकता मी आता खोबरं ठेवलं आहे भाजायला. आणि खोबरं आपलं असतं जे नारियल, त्याला तेल असतं, त्याच्यामुळे ते भाजायला टाईम नाही लागत. ते लगेच 5 मिनिटांमध्ये भाजून होणार. ते बघू शकताय आपलं खोबरं जे आहे ते चांगलं असं तयार व्हायला आलं आहे. आतली बाजू पूर्ण आली आहे. तर इथे बघू शकताय मंडळी, मी 2 मिरच्या घेतल्या होत्या, त्यासुद्धा मी असं गॅसवरती गरम करायला ठेवल्या आहेत. तर लक्षात असू द्या की मिरची आहे तिला आपण चीर मारूनच घ्यायची, नाही तर मग मिरची आपल्या अंगावरती उडू शकते. तर ते बघू शकताय मिरचीसुद्धा आपल्याला अशी गॅसवरती भाजून घ्यायची आहे, जेणेकरून आपला रस्सा जो आहे तो चांगला झणझणीत होणार. तर आपली मिरची जी आहे ती आता तयार झालेली आहे. तर आपण एक मिरची अशी चांगली शेकलेली आहे, ते आता आपण काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण भाजून घ्यायची मिरची. पण चीर मारल्याशिवाय कधी भाजू नका, नाही तर मग काय होणार, मिरची आपल्या अंगावरती उडू शकते. तर आता मी ते गॅस ऑफ करून घेते आहे. इथे आपलं खोबरं जे आहे ते पण सुद्धा आता चांगलं झालेलं आहे गरम. बघू शकता पूर्ण भाजलेलं आहे. बघू शकताय. तर आपण थोडंसं फुंकून घेऊया. जास्ती आपले जर खोबरं जर असं वाटत असलं पेट जास्ती घेतले तर आपण थोडंसं फुंकून घेऊ शकतो. तर आता आपण गॅस ऑफ करूया. बघू शकताय आपण पण चांगलं शेकलेलं आहे. तर इथे बघू शकताय आपलं सगळं जे वाटण आहे ते असं तयार झालेलं आहे. तर आता आपण हे खोबरं जे आहे ते असं एकदम आबडधबड कापून घेऊया. आणि कांदा तर आपल्याला कापायची गरज नाही आहे, ते आपण असंच मिक्सरमध्ये होऊन जाणार. तर चला मी आता तुम्हाला दाखवते. मिक्सरमध्ये वाटायची तयारी करून घेणार आहे. इथे बघू शकता मंडळी सगळं जे खोबरं वगैरे आहे ते इथे लसूण आहे, अद्रक आहे, मिरची आहे, कांदा आहे आणि हे खोबरं जे मी सगळं असं आबडधबड कापून घेतलेलं आहे. तर आता आपण काय करायचं आहे, मिक्सरमध्ये आता आपण सगळं वाटून घेणार आहोत. तर इथे मंडळी बघू शकताय आता हे सगळं आपल्याला न पाणी घालता वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपण थोडंसं कोथिंबीर पण ॲड करूया. तर आता हे सगळं मी मिक्सरला असं वाटून घेणार आहे. तर इथे बघू शकता आपलं कालं वाटण ते आहे, जे ते कसं मस्त एकदम तयार झालेलं आहे. तर आता आपण काढून घेऊया. इथे आपलं वाटण जे आहे ते बघू शकताय बिलकुल पण पाणी आपण ॲड नाही केलं आहे. बघू शकता इथे पूर्ण आपला कांदा आणि खोबरा जे असतं ते पूर्ण पाणी सोडतो, त्याच्यामुळे मग आपल्याला पाणी ॲड करायची गरज नाही पडत. तर आपलं कालं वाटण असं तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे ते आपण चिकन पेस्ट लावून ठेवली आहे, ते आता आपण चिकनची तयारी करून घेऊया. तर मी आता चिकनला फोडणी देणार आहे. तर मग मी तुम्हाला दाखवते काय तयारी करायची आहे ते आपल्याला. तर इथे आता मी एका भांड्यामध्ये ते बघू शकताय तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मीडियम आकाराचा कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला. तर मी ते थोडा जास्तीच तेल घातलं आहे, 1 वाटी तरी तेल घेतलं आहे. तुम्हाला जितकं घालायचं आहे तितकं घालं. कारण की काय होतं आपल्याला जर काला वाटणाचा जर रस्सा बनवायचा आहे ना तर त्याला चांगली अशी तरी आली पाहिजे. तर थोडं दिसायला पण छान दिसतं आणि टेस्टसुद्धा छान येते. तर इथे आपला आता कांदा आपला चांगला ब्राऊन होईपर्यंत ठेवायचं आहे. मग आपलं जे आपण चिकनला पेस्ट जी लावलेली आहे ती चिकन याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. इथे आपला कांदा असा तयार झालेला आहे. तर आता आपण सगळं चिकन घालूया.
इथे आपला जो चिकन आहे तो चांगला ढवळून झाला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, खोलगट आकाराचा एक ताट आपल्याला वरती झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जितकं पाणी राहील तितकं आपण पाणी घालायचं आहे. 2 ग्लास पाणी घालूया आपण इथे. तर इथे मी 2 ग्लास पाणी घातलं आहे, इथे बघू शकताय. आता आपल्याला असंच 5 मिनिटापर्यंत आपल्याला सोडून द्यायचं आहे. नंतर मी दाखवणार आहे तुम्हाला काय करायचं आहे ते. तर इथे आता आपण चेक करून बघणार आहोत आपलं चिकन जे आहे ते. इथे बघू शकताय चिकन जे आहे, चिकनने पाणी सोडलं आहे आणि चिकनने पाणी सोडलेलंच पाहिजे तरच आपल्याला रसाला टेस्ट येणार. आता आपण 1 चमचा हळद पावडर घालूया, अजून 1 चमचा घालूया आणि चांगला ढवळून घेऊया. इथे बघू शकताय चिकन जो आहे तो असं पाणी सुटलं आहे बघा पूर्ण. तर इथे आपलं ढवळून झालेलं आहे. तर आता परत आपलं ताट जे आहे ते असं आपण ठेवूया. 5 मिनिटानंतर आपण खोलून बघणार आहोत. आता आपले 5 मिनिटे झालेले आहे. तर आता आपण खोलून बघणार आहोत. तर इथे बघू शकताय आपलं चिकनला जे पाणी सुटलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जे पाणी ठेवलं आहे ना ताटामध्ये ते आता सगळं आपल्याला पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. मला जितकं रस्सा हवा आहे तितकं मी पाणी ॲड करणार आहे रशामध्ये. तर मला इतका रस्सा पुरेसा आहे, तर मला बस होते इतकं पाणी. तर आता आपल्याला ताटावरती पाणी ठेवायची गरज नाही आहे बिलकुल. तर आपला हा रस्सा असा एक 10 मिनटं तरी आपण असा रस्सा आता आपण उकळून देऊया चांगलं. आता आपण न पाणी ठेवता रस्सा उकळून देणार आहोत चांगला. तर इथे पाहू शकता आपल्या चिकनला चांगला उकळा आलेला आहे. तर आता आपण झाकण काढून बाजूला ठेवणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी एक कढई घेतली आहे बघू शकता. इथे मी तिथे अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे सुकं वाटणाची जे सुकं आपल्याला चिकन बनवायचं आहे त्याची तयारी करून घेऊया. जवसर आपला रस्सा उकळतोय तवसर आपण इकडे वाटणची तयारी करून घेऊया, सुका मसाला बनवून घेऊया. तर इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे. आपल्याला इथे आता मसाला टाकून घ्यायचा आहे जे आपण वाटून घेतलेलं आहे ते. तर इथे आपला बघू शकताय आपलं जे लसूण आणि कांद्याचा जे मसाला आहे त्याच्यामध्ये आपण चांगला परतून घेणार आहोत. मसाला हे आपलं जे आहे ते चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून द्यायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे चिकन जे आहे ते रस्सा आपला उकळतंय ते आता आपण बंद करूया. आता हा रस्सा आपण बंद करणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये सगळे पीसेस जे आहेत ते काढून घेणार आहोत एका थाळीमध्ये. तर इथे बघू शकता मी आता सगळे पीस काढून घेणार आहे. तर इथे बघू शकता आपलं चिकन जे आहे ते मी असं अलग केलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी असं जे पाय वगैरे घातले होते ते ह्याच्यामध्ये ठेवले आहे. तर आता आपण जे आपल्याला झणझणीत तिखट असा तरीदार रस्सा बनवायचा आहे त्याची तयारी करून घेऊया. तर मी आता टोप गरम करायला ठेवणार आहे गॅसवर. तर इथे बघू शकताय आपलं जे टोप मी गरम करायला ठेवलं आहे आणि मग त्याच्यामध्ये तेलसुद्धा घातलं आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये 2 चमचे लाल मसाला घालायचा आहे आणि गॅस आपला स्लो ठेवायचा आहे, जास्ती फास्ट नाही करायचा आहे. तर आता हा आपण चांगला परतून घेऊया मसाला. बघू शकताय आपलं जे रश्श्याला चांगली अशी तरी आलेली आहे, जे मसाला आपण केला आहे त्याला तरी आलेली आहे. तर आता आपला जे रस्सा आहे ते ह्याच्यामध्ये आपण आता ओतून घेऊया. हे बघू शकताय जे आपला मसाला आपण केला होता त्याच्यामध्ये मी काला वाटण घातलं आहे. आपल्याला रस्सा आधी नाही ओतायचं आहे. आपलं हे कालं वाटण जे आहे ते चांगल्या मसाल्यामध्ये परतल्यानंतर आपल्याला ते रस्सा याच्यामध्ये ओतायचं आहे. इथे बघू शकताय तर कालं वाटण जे आहे ते एकदम
छान एकदम कलर दिसतोय. आपला मसाला जो आहे तो चांगला असा परतायला आला आहे. आता 5 मिनिटातच आपण त्याच्यामध्ये रस्सा आपण ओतणार आहोत. चांगला परतून घेऊया. ते बघू शकताय. तर इथे आपला मसाला रेडी झालेला आहे. तर आता आपला जो अळणी रस्सा आहे तो आता आपण याच्यामध्ये ओतूया. इथे बघू शकताय कशी ग्रेव्ही आपली शिजली आहे ती. तर आता आपला अळणी रस्सा आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. बघू शकताय आपला रस्सा जो आहे तो ओतलेला आहे. उकळा सुद्धा चांगला आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एकदम छोटा चमचा आपल्याला आलं नाही लसूण कांदा मसाला घातला आहे. आता आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे. तर इथे बघू शकता आपला जो रस्सा तयार झालेला आहे. आता आपण इथे घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं जे मीठ सुद्धा बाकी राहिलं आहे ते सुद्धा आपण घालणार आहोत आता. तर इथे आता आपण 2 चमचे मीठ घालूया, कारण की आपण मीठ घातलंच नव्हतं. तर इथे बघू शकताय आपला काला वाटण जे आपण रस्सा बनवला आहे झणझणीत ते असं तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण सुक्का वाटण जे आपण ठेवला आहे करायला, तो आपल्याला सुक्का चिकन बनवायचा आहे. ते सुद्धा आपण आता चिकन ॲड करूया. तर इथे बघू शकता आपले जे सुकं चिकन बनवायचं आहे त्याचं वाटण पूर्ण आता तयार झालेलं आहे. मसाला तर थोडं कोरडं वाटतंय. तर आपण काय करायचं आहे, जे आपण चिकनचा रस्सा जो बनवला आहे ना त्याच्यामधले आपल्याला तरी थोडीशी ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया. जो रस्सा आहे तो थोडा आपण ह्याच्यामध्ये असं ॲड करू शकतो. तर आता आपण इथे चिकनसुद्धा घालूया. आपल्याला पाणी दुसरं घालायचं नाही आहे. जे आपण रस्सा बनवायला ठेवला आहे ना त्याच्यामधून एखादा चमचा आपल्याला याच्यामध्ये पाणीच्या जाग्यावरती आपल्याला रस्साच घालायचा आहे. तर आता मी जे चिकन आपलं रेडी झालेलं आहे ते घालूया. आणि लक्षात असू द्या आपलं जे चिकन आहे ते फार एकदम शिजलेलंच आहे. तर जास्ती ठेवलायचं नाही आहे, नाहीतर मग आपलं चिकन काय होणार, पूर्ण कोसळून जाणार. त्याच्यामुळे मग आपण थोडंसंच आपण हळूहळू हलवून घेणार आहोत. तर इथे आता आपल्याला 2 चमचा मीठ घालायचं आहे, कारण की आपण मीठ घातलेलं नाही आहे. आणि आपला बघू शकता चिकन एकदम कोरडं वाटतंय. तर आपण थोडंसं एक पली आपण चमचा आपण रस्सा घालूया त्याच्यामध्ये. ते बघू शकता आपले पीस पूर्ण शिजलेले आहेत, त्याच्यामुळे पूर्ण चिकन आपलं कोसळतंय. तर आपण पटकन आता ह्याच्यामध्ये रस्सा घालूया. तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, 1 चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. 1 चमचा आपल्याला घालायचा आहे. जे आपला कांदा लसूण मसाला आहे तो 1 चमचा घालायचा आहे. आणि आपला जे रस्सा आहे तो मला एकदम कोरडा वाटत जो आपला सुका बनवलेला आहे तो एकदम मला कोरडा वाटते. तर मी अजून त्याच्यामध्ये जे आपलं ओलं रस्सा आहे ते घालून घेणार आहे 1 पलीभर. तसं आपण चांगलं ढवळून घेऊया एकदा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला ह्याच्यावरती 10 मिनटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. तर आपण एकदा 10 मिनटापर्यंत झाकण ठेवून देऊया. तर इथे आपलं झाकण ठेवलेलं आहे. 10 मिनटं आपण वाफ काढून घेऊया. तर इथे बघू शकता आपला रस्सा जो आहे तो चांगला उकळतोय. तर आता आपल्याला इथे ॲड करायचा आहे अर्धा लिंबू. तर इथे लिंबू घातल्याने रस्साला इतकी छान टेस्ट येते. तर एवढी टिप्स तुम्ही करा, लिंबू घालून तर बघा किती टेस्ट येते ती. तर आता आपला रस्सा जो आहे तो आता आपण गॅस बंद करणार आहोत. तर इथे मी रस्सा बघू शकता आपल्या रस्साला कशी तरतरी आली आहे ती. आता आपल्याला इथे घालायची आहे कोथिंबीर. कोथिंबीर जास्तीच घालायची आपल्याला. तर इथे आता बघूया आपण जे आपलं बनवायला ठेवलेलं आहे सुकं चिकन काम होईल. तर आता इथे आपलं चिकन पण रेडी झालेलं आहे. तर आपल्याला इथे सुद्धा आपल्याला अर्धा लिंबू ॲड करायचा आहे. तर इथे आपण लिंबू ॲड करणार आहोत.
तर आता आपल्याला इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर चांगला परतून घेऊ आणि गॅस आपण ऑफ करूया. इथे बघू शकता आपला चिकन असा तयार झालेला आहे. तर आता आपण गॅस आपला ऑफ करून घेऊया आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर मंडळी इथे बघू शकता आपला काला चिकन जो आहे तो असा तयार झालेला आहे, बघू शकताय. आणि आपला रस्सा सुद्धा बघू शकता एकदम तरीदार रस्सा एकदम बनलेला आहे, झणझणीत. तर मी जे टिप्स दाखवले आहेत तुम्हाला ते नक्की तुम्ही फॉलो करा. आणि जी आपण मिरची, कांदा, खोबरं जे आपण गॅसवरती भाजलं आहे ते चांगलं भाजून द्यायचं. एकदम कलर वगैरे त्याचा एकदम ब्लॅक होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आणि काळा जितका होईल तितका आपला रस्सा आणि चिकन खूप छान दिसतं. तुम्ही ते बघू शकता. आपले पीस जे आहेत ते कसे एकदम असे तयार झालेले आहेत बघा, दिसायला पण खूप छान दिसत आहेत. तर आपलं चिकन असं तयार झालं आहे. तर तुम्ही आता कधीही बनवणार तर एकदा नक्की ही टिप्स वापरून बघा. तुमचं रस्सा पण एकदम, आणि मिरचीसुद्धा ॲड करा, जास्ती हिरवी मिरची घ्या. रशाला आणखीन खूप एकदम सुगंध आणि टेस्ट येतो. आणि लसूण कांद्याचा मसाला हा वापर करा, बाकी आपण कोणताही मसाला वापरलेला नाही आहे. चिकन मसालासुद्धा आपण नाही घातला आहे, फक्त 1-2 चमचे फक्त आपण लाल तिखट घातलं आहे, बाकी दुसरं काहीच घातलेलं नाही आहे. तर बघू शकता इथं आपला चिकन आणि रस्सा एकदम छान एकदम तयार झालेला आहे. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसलात तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.